करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अवैधरित्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची विक्री करणाऱ्या इसमावर धडक कारवाई करत 63,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या दिलेल्या सूचनेनुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मांढरे तालुका करवीर येथे सर्जेराव सखाराम जगताप वय 40 हे बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकानं मांढरे इथं सापळा रचला. विजय मारुती पवार यांच्या जनावरांच्या गोठ्याबाहेर संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सर्जेराव जगताप यांच्या ताब्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली गोवा बनावटीची विदेशी दारू असलेली बॉक्स जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत 63,840 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. चौकशीत विजय मारुती पवार व 39 राहणार माळवाडी मांढरे यांच्या साथीनं अवैध दारू विक्री सुरू असल्याची कबुली मिळाल्यानं दोघांनाही ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय तळसकर करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.